लसीची साठवणूक का महत्वाची आहे? बहुतेक पालकांसाठी लसीकरण म्हणजे एकच गोष्ट, योग्य वेळी लस घेणं. पण एक खूप महत्वाचा भाग आपण जवळजवळ कधीच विचारात घेत नाही, तो म्हणजे लसीची साठवणूक कशी केली जाते. लस ही साधं औषध नाहीये, ती खूप सेन्सिटिव्ह असते. तिचा इफेक्टिव्हनेस टिकून राहण्यासाठी तिला स्पेसिफिक टेम्परेचरमध्ये ठेवणं अतिशय आवश्यक असतं, साधारणपणे 2 ते 8 डिग्रीच्या दरम्यान. या रेंजच्या बाहेर तापमान गेलं तर लस दिसायला पूर्णपणे ठीक असते, पण तिचा प्रभाव कमी होतो. म्हणजेच बाहेरून सगळं बरोबर दिसतं, पण आतून प्रोटेक्शन पूर्ण मिळत नाही. यालाच कोल्ड चेन म्हणतात. म्हणजे लस तयार झाल्यापासून ती मुलाला दिली जाईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर योग्य तापमान मेंटेन केलं गेलं पाहिजे. यात ट्रान्सपोर्ट, स्टोरेज आणि क्लिनिक मधलं हँडलिंग सगळं येतं. इथे क्लिनिकची जबाबदारी खूप मोठी असते. योग्य मेडिकल ग्रेड फ्रीज, सतत टेम्परेचर मॉनिटरिंग, पॉवर बॅकअप आणि प्रॉपर हँडलिंग या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. हा विषय जास्त बोलला जात नाही, पण खूप महत्वाचा आहे आणि अवेअरनेस हीच क्वालिटी इम्प्रूव्ह करण्याची सुरुवात असते. फॉर मोर इन्फॉर्मेशन DM.